ವಿವೇಕ ವಾರ್ತೆಗೆ ಸ್ವಾಗತ. ನಾನು ನಿಧಿ ರಾಠೋಡ್. ಬೆಳಗಾವಿಯ ಕೆಎಲ್ಇನಲ್ಲಿ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಚಿಕಿತ್ಸೆಗಾಗಿ ಹೊಸದಾಗಿ ಕಟ್ಟಡವೊಂದನ್ನ ರೆಡಿ ಮಾಡಿಸಲಾಗಿದೆ. ಅಲ್ಲಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೂಡ ಇನ್ನೇನು ಕೆಲವೇ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಆರಂಭ ಆಗುತ್ತೆ. ಹೀಗಾಗಿ ರಾಷ್ಟ್ರಪತಿಗಳು ಕೂಡ ಇಲ್ಲಿಗೆ ಭೇಟಿಯನ್ನ ಕೊಟ್ಟು ಉದ್ಘಾಟನೆಯನ್ನ ಮಾಡಲಿದ್ದಾರಂತೆ. ಬನ್ನಿ ಏನಿದು ವರದಿ ಅನ್ನೋದನ್ನ ನೋಡೋಣ. ಬೆಳಗಾವಿ ನಗರದಲ್ಲಿ ಕೆಎಲ್ಇ ಸಂಸ್ಥೆಯಿಂದ ನಿರ್ಮಿಸಿರುವ ನೂತನ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಆಸ್ಪತ್ರೆ ಉದ್ಘಾಟನೆಗೆ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ದ್ರೌಪದಿ ಮುರ್ಮು ಅವರು ಲೋಕಾರ್ಪಣೆ ಮಾಡಲು ಡಿಸೆಂಬರ್ 30ಕ್ಕೆ ಬೆಳಗಾವಿಗೆ ಬರಲಿದ್ದಾರೆ ಎಂದು ಕೆಎಲ್ಇ ಕಾರ್ಯಾಧ್ಯಕ್ಷ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ತಿಳಿಸಿದರು. ಸುದ್ದಿಗಾರರೊಂದಿಗೆ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿದಂತಹ ಅವರು ಆಸ್ಪತ್ರೆ ಲೋಕಾರ್ಪಣೆ ಬಳಿಕ ಜಿಲ್ಲಾ ಕ್ರೀಡಾಂಗಣದಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ವೇದಿಕೆ ಇರಲಿದ್ದು ರಾಜ್ಯಪಾಲ ಥಾವರ್ ಚಂದ್ ಗೆಹ್ಲೋಟ್, ಕೇಂದ್ರ सचिव जोशी आगमिसलिದ್ದಾರೆ ಎಂದು माहिती ನೀಡಿದರು. आणि नवीन एक कॅन्सर हॉस्पिटल आम्ही उद्घाटन करतोय. 30 तारखेला गौरवान्वित राष्ट्रपती येणार आहेत. त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. जिल्हा मंत्री प्रल्हाद जोशीजी, लोकल MP, लोकल MLAs हे सगळे आमचे गेस्ट आहेत. देशामध्ये टाटाचं नाव सोडून किती तर वर्ष इडी हा देशाचे सगळे पेशंट लोड पुरी टाटाकडे होतं. मी पुष्कळ बघितले, रस्त्यावर झोपत होते तिकडे टाटाचे हॉस्पिटलचे बाहेर, का म्हणजे बेड मिळत नव्हते, अपॉइंटमेंट मिळत नव्हते. म्हणून आज देशामध्ये जास्तीत जास्त रोग म्हणजे हार्ट पेशंट म्हणत होते, हार्टपेक्षाही जास्त आता कॅन्सर पेशंट झालेले आहेत देशामध्ये. आणि पुढच्या 20 वर्षामध्ये जगातले आम्ही लीडर होणार आहे कॅन्सर पेशंट. हा परिस्थिती आमच्या देशामध्ये आहे. त्याला कारण म्हणजे आमची राहणी, आमच्या जीवनाची पद्धत, पर्टिक्युलरली हा एरियामध्ये तंबाखू खाणारे जास्त आहेत, गुटखा खाणारे जास्त आहेत. त्याच्यामुळे नवीन पिढी जास्त पेशंट व्हायला लागली आणि त्याचे फक्त तिथंच थांबत नाही, त्यांच्या मुलांना सुद्धा ते लागते. असं परिस्थिती हा देशामध्ये हे बघून केएलई सोसायटी साधारण 300 बेडचे ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಇದೇ ರೀತಿಯ ಮತ್ತಷ್ಟು ಅಪ್ಡೇಟ್ಸ್ಗಳಿಗಾಗಿ ವಿವೇಕ ವಾರ್ತೆಯನ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ.